मंडळी, मालेगाव मधल्या निरागस चिमुकल्या देहाच्या विटंबनेनं महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे। ही केवळ एका मुलीची हत्या नाहीये, ही आपल्या समाजाच्या अंतर्मनाची हत्या आहे। आपण रोज मुलींना सुरक्षित राहा असं म्हणतो, पण त्या सुरक्षित कुठे आहेत? शाळेत, शाळेच्या आवारात, रस्त्यावर, खेळताना की मैदानामध्ये? आपल्या घराच्या अंगणात तरी त्या सुरक्षित आहेत का? अरे, जिथं 3 वर्षाची पोरगी सुरक्षित नाही, तिथं आपण कोणत्या समाजात वावरतोय? मालेगावच्या परीच्या बातमीनं प्रत्येक आईबापाच्या काळजाचा ठोका चुकलाय। आज त्यांच्या मनात भीती, चिंता आणि संताप आहे। इवल्याशा परीच्या बोबड्या बोलाचे व्हायरल होणारे व्हिडिओ काळीच पिळवटून टाकतात। केवढं गोड लेकरू। तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ पाहिला आणि काळजात सरळ झाला। सोशल मीडिया उघडला की दिसतं सामान्य माणूस आपापल्या परीनं या चिमुकल्या परीला न्याय मिळावा म्हणून झगडतोय। माणसांच्या चेहऱ्यात वावरणाऱ्या सैतानाला शिक्षा करा, आम्हाला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत आक्रोश करतोय। परीच्या न्यायासाठी कॅन्डल मार्च निघतायत, आंदोलनं होत आहेत, अगदी तृतीय पंथीय सुद्धा रस्त्यावर उतरले। या सगळ्यात एक हतबल सवाल आहे, अशा किती मेणबत्त्या पेटवायच्या आणि किती श्रद्धांजल्या व्हायच्या? बदलापूर प्रकरण घडलं। सफाई कामगारानं 2-4 वर्षीय मुलींवर अत्याचार केला। लातूरात मेडिकल दुकान मालकानं 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला। मुंबईत 14 वर्षीय मुलीवर 4 शेजाऱ्यांनी, नंतर वडील आणि भावानं सुद्धा अत्याचार केला। बीडमध्ये वसतिगृहातल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला। पुण्यातल्या वानवडीमध्ये स्कूल बस चालकानं व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केले। रायगड जिल्ह्यात कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनर कडून अवघ्या 5 वर्षाच्या 2 निरागस मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला। ही यादी संपत नाहीये। या सगळ्या घटना काय सांगतायत? मुलगी कुठे सुरक्षित नाही। हा जागतिक बालदिन आहे, तेव्हा आपण ही चर्चा करतोय, पण या राज्यात बालकांच्या हक्काचं संरक्षण करणारा आयोग अस्तित्वात नाहीये हे कुणाला माहिती आहे का? लाल फितीत अडकून पडलाय तो अजून। एका अधिकाऱ्याकडे पदभार दिलाय। ही केवढी शोकांतिका या महाराष्ट्राची। महिलांचा आयोग आहे, पण त्या पक्षाच्या प्रवक्त्या बनल्यात। या संवेदनशील प्रश्नाकडे तरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणे पाहणार आहोत की नाहीत? इथली राजकीय व्यवस्था पाहणार आहे की नाहीये, हा सवाल आहे। कोट्यवधी लोकांच्या मनात उसळलेल्या आगडोंबाला कोणीतरी आश्वस्त करणार आहे की नाही, हा सवाल आहे। प्रश्न आहे, राज्यात मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? आणि इथली यंत्रणा त्यांना ती सुरक्षा देण्यात यशस्वी ठरतीये का की अपयशी ठरतीये? नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे गावातल्या अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या केली। या घटनेनं उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून आंदोलनं सुरू आहेत। आरोपी विजय खैरनारची शुक्रवारी पोलीस कोठडी संपली। त्याला मालेगाव कोर्टात हजर केलं जात असताना प्रचंड जनक्षोभ उसळला। संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली। गर्दीनं कोर्टाचे दोन्ही गेट बंद करावे लागले। किंवा फाशी दिली नाही, तुमच्याने होत असेल तर पब्लिकच्या स्वाधीन करा, पब्लिक त्यांना फैसला देईल। तुमच्या न्याय करण्याचा जर हक्क नसेल तर आमच्या ताब्यात द्या, पब्लिक न्याय करेल त्यांचा काय करायचं तो। तर सरकारने, पोलीस स्टेशननी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अशा नराधमाला अशी शिक्षा केली पाहिजे। सर्व समाजास पुढे की समाजाला एक त्याचा वचक बसला पाहिजे की पुन्हा ही अशी घटना घडू नये। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मालेगावातल्या घटनेनं संतापाची लाट आहे। बुधवारीही मालेगाव शहरात विविध संघटना आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। यात महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। तहसीलदारांना निवेदन देऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली।
जळगाव जिल्ह्यातही या घटनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले। चोपडा शहरात संविधानप्रेमी नागरिकांनी पंचशील नगर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढला। आंबेडकर चौकात पीडित चिमुकलीच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली। आरोपीला फाशीची शिक्षा देऊन चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येते। जळगावच्या जामनेरमध्ये मालेगावमधील घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। मुश्किल काळीमा फसणारी घटना झाली। आरोपीला कठोर शिक्षा होईल अशी आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहोत। बीड तालुक्यातल्या लिंबा गणेशमध्ये मालेगावमधल्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी निदर्शनं करण्यात आली। आरोपींना फाशी झाली पाहिजे, बलात्कारांना कायद्याची भीती निर्माण करा अशा घोषणा ग्रामस्थांनी देत संताप व्यक्त केला। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। मालेगावमधील या घटनेनं राज्यभरातल्या पालकांमध्ये चिंता आणि संतापाची भावना आहे। राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या घोषणा केल्या जातात, अनेकदा नवनवी आश्वासनं दिली जातात, पण महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच आहे। त्यामुळे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या हैवानाला फासावर चढवून आरोपींना कायद्याची जरब बसवण्याची मागणी जोर धरू लागली। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।